नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिव्हिल वर्स चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण एमपीएससी ई केवायसी विषयी पाहणार आहोत। आता पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, गुगल पेज वरती जायचं आहे आणि तिथं एमपीएससी असं टाइप करायचं, एमपीएससी ओके, आणि सर्च करायचं। त्यानंतर हे पेज असं ओपन होतं। एमपीएससी ऑनलाइन वरती क्लिक करायचं ओके। त्याच्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन झाल्यावरती इथं तुम्हाला एक लॉग इन साठी रजिस्टर्ड ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर विचारला जाईल ओके, आणि पासवर्ड हे दोन्ही टाकल्यानंतर आपल्याला काय करायचंय, लॉग इन प्रेस करायचं आहे ओके। आता मी या ठिकाणी माझा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकतो आणि लॉग इन करतो ओके। आता लॉग इन केल्यावरती हे पेज ओपन होतं। आपल्याला इथं जो इमेज मध्ये कॅप्चा दिलेला आहे तो आपल्याला काय करायचा आहे, एंटर करायचा आहे ओके। आता काय करायचं, आपण टाकूयात ओके आणि प्रोसीड करायचं। त्याच्यानंतर असं पेज ओपन होतं लॉग इन सक्सेसफुल झाल्यावरती। याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, माय अकाउंट मध्ये जायचं आहे ओके। आता माय अकाउंट मध्ये गेल्यावरती आपल्याला काय करायचं आहे, प्रोफाइल अनलॉक करायचं आहे। अनलॉक प्रोफाइल वरती क्लिक करायचं ओके। आता या ठिकाणी आपल्याला ओटीपी टाकून व्हेरीफाय करायला लागेल पहिल्यांदा ओके। मोबाईल नंबर टाकून ओटीपी व्हेरीफाय करायचा आहे ओके। आता जो ओटीपी आलाय तो मी टाकतो इथं ओके। आणि व्हेरीफाय ओटीपी म्हणायचं ओके। ओटीपी व्हेरीफाय झाला, सबमिट करायचं। सबमिट झाल्यावरती आपलं प्रोफाइल काय झालं, अनलॉक झालेलं आहे। प्रोफाइल अनलॉक झाल्यानंतर आपण प्रोफाइल क्रिएशन मध्ये यायचं ओके। प्रोफाइल क्रिएशन नंतर जी पहिली प्रोसेस आहे आधार डिटेल्स, त्याच्यावरती आपण यायचं। आता इथं ऑलरेडी माझा आधार काय आहे, ई केवायसी झालेला आहे। इथं काय विचारले, आर यू होल्डिंग एन आधार कार्ड, इथे येस करायचं लागणार आपल्याला ओके। येस केल्यावरती तुम्हाला खाली आधार नंबर विचारलेला आहे, तो तिथे तुम्हाला तुमचा जो काही आधार नंबर आहे तो एंटर करायचा आणि जे तुमचं नाव आधार कार्ड वरती आहे तेच कार्ड काय करावं लागेल, इंग्लिश मध्ये तिथं मेन्शन करावं लागेल ओके। आणि तुमचं मग काय होईल, व्हेरीफाय होईल। आता ही गोष्ट करण्यासाठी तुमचा ऑलरेडी काय असावं लागेल, आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर, म्हणजे आधार नंबर आणि मोबाईल नंबर हे काय असले पाहिजेत, मॅच असलेले पाहिजेत, व्हेरीफाय असलेले पाहिजेत ओके। आणि स्क्रोल करून सगळ्यात खाली येऊन सेव्ह करायचं ओके। आता दुसरी स्टेप आहे ती पण सिमिलरली काय करावी लागेल, आपल्याला सेव्ह करावी लागेल। त्याच्यावर क्लिक करा, खाली जावा ओके ओके। सगळ्या गोष्टी सेव्ह झाल्यानंतर आपण या पेजला येतो, म्हणजे तुमचं काय झालं, ई केवायसी झालं। इतकी सोपी प्रोसिजर आहे। आता ही कोणासाठी आहे, जे विद्यार्थी ऑलरेडी ज्यांचं अकाउंट एमपीएससी मध्ये आहे त्यांच्यासाठी आहे। आणि जे नवीन विद्यार्थी अकाउंट तयार करणार आहेत त्यांचं ऑटोमॅटिकली अकाउंट तयार करतानाच ई केवायसी होऊन येणार आहे ओके। तर लवकरात लवकर आपण ई केवायसी करून घ्यावी। 15 जुलै पासून ज्या येणाऱ्या एमपीएससीच्या ऍड्स असतील त्यांच्यासाठी कंपल्सरी हे आहे 15 जुलै ओके पासून येणाऱ्या, त्यामुळं हे करून घ्यायचं आहे ओके। थँक्यू व्हेरी मच। आणखी काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता। थँक्यू। आणि आपल्या सिव्हिल वर्स चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून घ्या।